माननीय सभापती महोदय, सन्माननीय सदस्य सदाभाऊ खोत यांनी जे लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केली त्याचं उत्तर जर आपण पाहिलं तर उत्तरामध्ये लक्षवेधीच्या प्रत्येक प्रश्नाचा विस्तृत उत्तर आपण या ठिकाणी दिलेलं आहे। माझी सभागृहाला देखील विनंती आहे की आपण लक्षवेधी आहे एल निनोच्या प्रभावामुळे जी काही परिस्थिती वर्तमान निर्माण झाली आहे त्याच्यावर राज्य सरकारने कारवाईची उपाययोजना। सन्माननीय सदस्य सदाभाऊ खोत यांनी काही प्रश्न सभागृहात उपस्थित केले, ज्यामध्ये पहिला प्रश्न आहे रासायनिक खताच्या उपलब्धतेनुसार आणि बियाण्याच्या उपलब्धतेनुसार, आणि मी उत्तरात अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे। आणि तिसरा प्रश्न होता की कर्जाच्या संदर्भात रासायनिक खताची यावर्षी एल निनोचं जे संकट आहे ते सर्व परिस्थिती आणि युद्धजन्य जी परिस्थिती होती त्यावर सर्वात पहिले माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 20/4/2026 एक बैठक घेतली राज्याची पूर्ण। त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या खरीप आढावा सभाची बैठक घेतली, ती 21 मे 2026 झाली। त्यात पूर्णपणे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याचा नियोजन आपण केलेलं। माननीय केंद्रीय मंत्री महोदयांनी देखील बैठक घेतली आणि जे काही उद्भवणारे प्रश्न आहे, एक रासायनिक खते, दुसरं बी बियाणे उपलब्धता, तिसरं पेट्रोल डिझेलची किंवा इंधनाची जी टंचाई आहे ते, चौथा प्रश्न आहे पाण्याची पातळीच्या संदर्भामध्ये, त्यानंतर लिंकेजच्या संदर्भामध्ये आणि त्यानंतर कर्ज पुरवठ्याच्या संदर्भामध्ये। या प्रत्येक प्रश्नावर पूर्णपणे राज्य सरकार गंभीर असून माननीय मुख्यमंत्री, कृषी मंत्री, मी आणि सर्व विभागाच्या मंत्र्यांनी या संदर्भामध्ये पूर्णपणे आढावा या ठिकाणी घेतलेला आहे। आपण जे प्रश्न उपस्थित केले ते थोडेसे लक्षवेधीपेक्षा वेगळे आहे, कारण की जे आपण ज्या पद्धतीची तक्रार दिली, राज्याने व्यवस्था काय काय केली आहे ते मी प्रथमतः आपल्याला सांगतो की बियाण्याची आपल्याला भरपूर उपलब्धता या ठिकाणी आपण 1.5 पटीने उपलब्धता करून ठेवलेली आहे। रासायनिक खताची जेवढी गरज, एक मिनिट मला उत्तर देऊ द्या। मंत्री महोदय ना, नाही मंत्री महोदयांचा होऊ द्या ना, मग बोला। उत्तर तर देऊ द्या, अजून उत्तरच नाही झालं, हरकत कशी घेणार। रासायनिक खताच्या संदर्भामध्ये आपण आपली एक SOP असते की या महिन्याला आपल्याला किती लागते, त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला उपलब्धता या ठिकाणी आपण केलेली आहे। बियाण्याच्या संदर्भामध्ये बोगस बियाणे होणं म्हणून आपण जे सारथी पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्र देशामधला पहिलं राज्य आहे, त्याची सदाभाऊला देखील माहिती आहे की आपण आपला मॉडेल आता इतर देशातील राज्य या ठिकाणी फॉलो करत आहे। आपण जी लिंकेज होतो त्या लिंकेजच्या संदर्भामध्ये आता ज्या ठिकाणी आपण अनुदानाचे खत विकतो त्या ठिकाणी आता इतर खताला विकण्याला बंदी आपण घातलेली आहे। एक कठोर निर्णय राज्य सरकारने घेतला, त्यामुळे यावर्षी अशा पद्धतीची लिंकेजची तक्रार अजिबात प्राप्त नाही आहे। आणि आपण पूर्णपणे लोकांना नंबर दिलेले आहे, आपला पूर्ण कृषी विभाग या ठिकाणी कार्यरत आहे आणि अशा पद्धतीची कुठली तक्रार आली मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येते। कारवाईच्या संदर्भामध्ये खूप डिटेल कारवाई आहे। या संदर्भामध्ये किती पोलीस केसेस दाखल झाल्या, किती परवाने निलंबित केले, किती कोर्ट केस दाखल केले, किती साठा जप्त केल्या, पूर्णपणे मागच्या वर्षीचा महाराष्ट्रावर झालेली कारवाई एक खूप मोठ्या प्रमाणात कारवाई केली, त्याची मी माहिती वाटल्यास सदस्याला देतो आणि सभागृहात ठेवतो। पूर्ण वाचून मी आपल्याला या ठिकाणी सभागृहाचा वेळ घेऊ इच्छित नाही, परंतु उत्तरामध्ये देखील आपण लक्षवेधीचं उत्तर जर सभागृहाच्या सर्व सदस्यांनी वाचलं तर या संदर्भामध्ये राज्य शासनाने पुरेपूर सर्व जे काही परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्या परिस्थितीला अनुसरून सर्व ॲडव्हान्समध्ये सर्व व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। पाऊस यावर्षी पेरणी कमी झालेली आहे, या महिन्यात पाऊस कमी झालेला, आपण लोकांना आवाहन केलेलं आहे की पेरणी थोडी लेट करा म्हणून थोडासा कर्ज पुरवठा कमी असेल, परंतु कुठल्याही शेतकऱ्यांच्या या संदर्भामध्ये अशा पद्धतीची तक्रारी सध्या नाही आहे। आणि जर असेल आणि जे काही बोगस बियाण्याच्या संदर्भामध्ये माननीय सदाभाऊ खोत यांनी या ठिकाणी जी तक्रार सभागृहात उपस्थित केलेली आहे त्या सर्व संदर्भामध्ये त्यांनी निश्चितपणे तक्रार द्यावी, त्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन या सर्व प्रश्नाचं निराकरण करण्यात येईल आणि त्यांचं समाधान करण्यात येईल। चौथा प्रश्न त्यांचा होता की विद्यापीठांनी केलेले संशोधन, आपल्या राज्याचे 4ही कृषी विद्यापीठांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे, नवीन संशोधन केलेलं आहे। राज्य सरकारचा कृषी विभाग माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः या पूर्ण विषयावर सातत्याने आपण सर्व विद्यापीठाचे आढावा या ठिकाणी घेतलेले आहे, विद्यापीठाला भेटी आपण दिलेल्या आहे आणि विद्यापीठांनी कुठल्या पद्धतीचं संशोधन केलेलं आहे याची पुरेपूर माहिती लिखित स्वरूपात माननीय सदाभाऊ खोत यांना पुरवण्यात येईल आणि आपण म्हणाल तर सभागृहात देखील या ठिकाणी उपलब्ध